देशातील बुवाबाजी व अंधश्रद्धा ही कमी व्हायचे नाव घेत नाही, तर अनेक जण या बुवाबाजीला बळी पडण्याचे प्रकरण नेहमी बाहेर येतात। त्यात सर्वाधिक बलात्काराच्या घटना जास्त घडतात। असेच एक अमरावती जिल्ह्यातून प्रकरण सध्या समोर आलंय। मागील वर्षी गरम तव्यावर बसून आपला प्रताप दाखवणारे भोंदूबाबा बलात्काराच्या प्रकरणात अडकला असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे। गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर असे भोंदूबाबाचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार तिवसा तालुक्यातील मार्डीच्या अंधश्रद्धा गुरुदास बाबाने त्यांच्याकडे आलेल्या महिलांचे लैंगिक शोषण केलं, तिचा व्हिडिओ शूट केल्याचा आरोपही पीडित महिलेने तक्रारीत केला। पतीचा आजार बरा होण्यासाठी या बाबाने पीडित महिलेला आश्रमात राहायला सांगितले होते। त्यावेळी महिलेचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली। पीडित महिलेने कुरा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दिली आहे। पीडित महिला मध्य प्रदेशातील जबलपूर इथली असल्याचे समजते। दरम्यान गुरुदास बाबा फरार असून त्याला शोधण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे। याच बाबाचा काही महिन्यापूर्वी गरम ताव्यावर बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। गरम तव्यावर बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुरुदास बाबाला अनिसने आव्हान दिले होते। तसेच तिवसा तहसीलदार कार्यालयातून अशी ही माहिती मिळाली होती की बाबाने सरकारी जमीनवर अतिक्रमण करून भोंदूगिरी सुरू केली। मोलमजुरी करणारा सुनील 15 वर्षापासून स्वतःला गुरुदास बाबा म्हणवत आहे। ब्युरो रिपोर्ट, अमरावती ब्रेकिंग।